पुण्यामध्ये एमपीएससीचे परीक्षार्थी आक्रमक झालेले आहेत। हे परीक्षार्थी आज पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहेत। राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलावी आणि वर्ग 2च्या जागा वाढवण्याची परीक्षार्थींची मागणी आहे। या मागण्यांसाठी परीक्षार्थींनी पुण्याच्या शास्त्री रोडवर आंदोलन केलं। मात्र पोलिसांनी हुसकावल्यानंतर आंदोलकांनी फराज खाना इथं पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये गर्दी करत आंदोलनाचा पवित्रा घेतला। एमपीएससी आंदोलकांचा एक गट आज शरद पवारांचीही भेट घेणार आहे। काल काही विद्यार्थी अजित पवार यांनाही भेटले होते आणि त्यानंतर काल संध्याकाळी अचानक हे आंदोलन उभं राहिलं आणि विशेष म्हणजे त्याचं नेतृत्व अजित पवार गटाच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलं। यावेळी ठोंबरेंसह काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं आणि आज पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन केलं जाणार आहे। एमपीएससीचे परीक्षार्थी हे आक्रमक झालेले आहेत। परीक्षा पुढे ढकलावी आणि वर्ग 2 मधील ज्या जागा आहेत त्या वाढवाव्या अशी मागणी करण्यात आली आहे।